चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार यांचे महत्त्व सांगते. मार्गशीर्ष महिना हा श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या महिन्यात केलेले लक्ष्मीपूजन खूप फलदायी मानले जाते. असे मानतात की मार्गशीर्षातील पूजेमुळे घरात धन, धान्य, आरोग्य, सौख्य, कुटुंबातील ऐक्य यांची वाढ होते. अनेक जणी या महिन्यात 16 गुरुवार व्रताची सुरुवात करतात. हे व्रत म्हणजे इच्छापूर्ती, गृहसौख्य आणि नशीबवाढ यासाठी शुभ मानले जाते. त्यामुळे नक्की ह्या महिन्यातले गुरुवार सगळ्यांनी नीट करावे. मार्गशीर्षातही दिवाळीसारखीच घरं स्वच्छ ठेवणे, रांगोळी काढणे, दिवा लावणे ही परंपरा आहे. कारण या दिवसातही लक्ष्मी घरात स्थिर करायचं असतं. यावेळी नैवेद्यासाठी पुरणपोळी, तुपाचा नैवेद्य, गोडधोड, काहीही गोडधोड केलं तरी चालतं. नाहीतर खीर वगैरे असंही केलं तरी चालतं. त्यामुळे नक्की सर्वांनी हे व्रत केलंच पाहिजे. आपल्या घरासाठी, घरातल्या धनधान्य यांसाठी, कुटुंबातील ऐक्यासाठी नक्कीच सर्वांनी हे व्रत करावे. म्हणजे घराचा मुख्य प्रवेश आणि हळदीचा लेप लावण्याची प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आली आहे. हळदीचे लेपन शुभ आणि पवित्र मानतात. उंबरठ्यावर हळदीचे लेपन लावले की श्री लक्ष्मीचे आगमन होते असे म्हणतात. त्यामुळे सर्वांनी या हळदीचेही लेपन करावे.